केएम हॉस्पिटल संगमनेर, माफक दरात अत्याधुनिक वैद्यकीय सेवा, 100 पेक्षा अधिक तज्ञ डॉक्टर्स, हृदयविकार, स्त्रीरोग, अस्थिरोग, अपघात विभाग, मेंदू आणि मणक्याच्या शस्त्रक्रिया, सांधे प्रत्यारोपण, लॅप्रोस्कोपिक आणि रोबोटिक सर्जरी, डायलिसिस, सिटी स्कॅन, प्लास्टिक सर्जरी, मधुमेह, पॅरालिसिस, छातीचे विकार आणि जनरल मेडिसिन, त्याचबरोबर सर्व मेडिक्लेमची कॅशलेस सुविधा, सर्व शासकीय योजना उपलब्ध, अत्याधुनिक मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आणि 24 तास अत्यावश्यक सेवा. ठिकाण विठ्ठल मंदिरासमोर, अकोले बायपास रोड, संगमनेर. संपर्क 99532 99532. कॉन्स्टेबल असलेल्या वैशाली हरिदास पन्हाळे ह्या आता PSI झाल्यात. सन 2012 मध्ये वैशाली हरिदास पन्हाळे या अहिल्यानगर जिल्हा पोलीस दलामध्ये कॉन्स्टेबल म्हणून भरती झाल्या होत्या. नोकरीची खडतर जबाबदारी आणि संसाराचा गाडा ओढत त्यांनी ग्रॅज्युएशन पूर्ण केलं. पोलीस दलामध्ये 14 वर्ष प्रामाणिकपणे सेवा बजावत त्यांनी खात्याअंतर्गत PSI पदाची परीक्षा दिली. मात्र शारीरिक चाचणीत मायक्रो 3 सेकंदामुळे त्यांचे 4 मार्क कापले गेले आणि यामुळे त्या मेरिटमधून बाहेर पडल्या. PSI बनण्याचं स्वप्न डोळ्यासमोरून जाताना पाहून त्या खचल्या नाहीत. त्यांना त्या दिवशी मायक्रो सेकंदाची खरी किंमत कळली. घर, कुटुंब आणि पोलीस दलातील नोकरी सांभाळून कोणत्याही परिस्थितीमध्ये यशस्वी व्हायचंच ही जिद्द ठेवली आणि दुसऱ्याच दिवसापासून जोमानं तयारीला सुरुवात केली. त्यांचे पती संकेत, भाऊ सागर पन्हाळे आणि कुटुंबियांची खंबीर साथ त्यांना मिळाली. तर पोलीस खात्यातील वरिष्ठांचंही मोठं सहकार्य लाभलं. मैदानी चाचणीतील मायक्रो सेकंदाचा अडथळा दूर करण्यासाठी त्यांना बळ मिळालं ते SK फिटनेस क्लबचे संचालक सागर खालकर यांचं. मैदानी चाचणीत त्यांनी 100 पैकी 100 गुण मिळवून इतिहास घडवला. कॉन्स्टेबल ते PSI असा वैशाली पन्हाळे यांचा हा थक्क करणारा प्रवास आज लाखो महिलांसाठी प्रेरणादायी ठरला. मी सन 2012 मध्ये अहमदनगर जिल्हा येथे पोलीस भरती झाले होते. त्यानंतर मी ठरवलं की आपण MPSC ची परीक्षा देऊ, म्हणून मी सन 2023 ची खात्यांतर्गत येणारी पोलीस उपनिरीक्षक परीक्षा यावर्षी 2023 ची दिलेली होती. आता 30/4/2026 रोजी तिचा रिझल्ट लागलेला आहे. त्या परीक्षेमध्ये मी यश संपादन केले आहे. तरी हे जे यश आहे हे सर्व माझ्या गुरुजनांना, मला शिकवणाऱ्या सर्व माझ्या आदरणीय ज्यांनी मला मदत केलेली आहे अशा सर्वांना मी समर्पित करते. मला जे मिळालेले यश आहे ते यश मी माझ्या आई वडिलांना समर्पित करते. तसंच मला पाठिंबा देणारे माझे सर्व गुरुजन वर्ग, तसेच मैदानी परीक्षेचे प्रशिक्षक माननीय सागरजी खालकर सर यांचे मी मनापासून खूप खूप धन्यवाद व्यक्त करते, कारण की त्यांनी इथपर्यंत येण्यासाठी खूप खूप साथ दिलेली आहे. माझ्या या परीक्षेचे एकूण 3 टप्पे होते. सदर परीक्षेमध्ये पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मैदानी चाचणी असे 3 टप्पे पार करावे लागले. सदर परीक्षेकरता मी प्रिपरेशन करायचं 2021 मध्ये ठरवलं होतं. 2021चा जेव्हा मी अटेम्प्ट दिला होता तेव्हा त्या अटेम्प्ट मध्ये माझ्या मायक्रो सेकंदामुळे 4 मार्कांची कटिंग झाली होती. त्यामुळे मी मेरिटच्या बाहेर पडले होते. ती उणीव कुठंतरी मनात होती की ह्या वर्षी यश संपादन करायचंच. त्यासाठी मी आत्मविश्वास, जिद्द, चिकाटी यांच्या जोरावरती ही पोस्ट यंदाची खेचूनच आणली आहे. तसेच मला या यशामागे माझ्या सर्व कुटुंबियांनी खूप खूप सपोर्ट केला. माझे पती संकेत यांनी मला खूप खूप साथ दिली, प्रत्येक वेळी माझ्या मागे उभे राहिले. खरंच मी त्यांचे खूप खूप धन्यवाद व्यक्त करते. तसेच माझी आई, माझा भाऊ सागर पन्हाळे यांनी देखील मला खूप खूप मदत केलेली आहे प्रत्येक वेळेस. ही परीक्षा काही सोपी नव्हती. या परीक्षेत खूप खूप जबरदस्त कॉम्पिटिशन होती. परीक्षेसाठी जवळजवळ 30,000च्या दरम्यान अर्ज आलेले होते. त्यानंतर पूर्व परीक्षा झाली, त्यानंतर मेन्सचं मेरिट लागलं. मेन्सचं मेरिट लागल्यानंतर तर खरी कसोटी होती की ग्राउंडच्या परीक्षेला पात्र झालो होतो, परंतु ग्राउंडला 100 पैकी 100 घ्यायचे हा मनात मी निर्धार केलाच होता. मागच्या वेळेस ग्राउंडच्या कमी मार्कांना पोस्ट गेली होती, त्यामुळे ह्या वेळेस व्हायचं हे तर कन्फर्मच होतं. त्यामुळे ग्राउंडची खूप खूप प्रयत्न करून तयारी केली. आम्ही डेली सकाळी 5-5:30 वाजता उठायचो. त्यानंतर ग्राउंडला 6 वाजेच्या दरम्यान जायचो. 3 ते 4 तास आमची ग्राउंडची प्रॅक्टिस व्हायची. ग्राउंड नंतर पुन्हा घरी येणे, पुढील ड्युटीचं शेड्यूल वगैरे हे सर्व गोष्टींचा मॅनेजमेंट करून हे यश संपादन केलेलं आहे. मी ठरवलं होतं की या परीक्षेमध्ये कोणत्याही परिस्थितीत यश संपादन करायचंच आहे. तसंच मी आपले कल्पना चावला,
किरण बेदी यांसारख्या श्रेष्ठ व्यक्तींचा माझ्या डोळ्यासमोर आदर्श ठेवला होता की जर हे करू शकतात तर आपण का नाही. एक स्त्री जगामध्ये खूप पुढपर्यंत जाऊ शकते, फक्त तिला आधार देणारी व्यक्ती पाहिजे. माझ्या कुटुंबियांमुळे मी आज इथपर्यंत आले. आमच्या या परीक्षेमध्ये कोणत्याही प्रकारचं आरक्षण नव्हतं, महिलेचं देखील आरक्षण नव्हतं आणि कॅटेगरीचं देखील आरक्षण नव्हतं. आमची जी फाईट होणार होती ती सर्व मुलांसोबत होणार होती. त्यामुळं आम्हाला कोणत्याही परिस्थितीत खूप सारा स्कोअर बनवणं आणि मार्क पाडणं हे खूपच जरुरी होतं. आणि माझ्या तर मनाचा निर्धार पक्का होता की ह्या वेळेस यंदा गुलाल उधळलाच पाहिजे आणि ह्या वर्षी पोस्ट आपल्या पदरात पडलीच पाहिजे. त्यामुळे मी 100% प्रयत्न केले. कष्ट केल्यावर कोणतीच गोष्ट अशक्य नाही. ती प्रत्येक गोष्ट आपल्याला मिळते म्हणजे मिळतेच. मी सर्वांना हेच सांगू इच्छिते की जर आपण मनात चांगले डेडिकेशन ठेवले आणि चांगले प्रयत्न केले तर कोणतीही गोष्ट या जगात अशक्य नाही. जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर त्यांनी जे यश मिळवलंय त्याबद्दल त्यांचं संपूर्ण जिल्ह्यातून कौतुक होत आहे. सुखदेव गाडेकर, सी न्यूज मराठी, संगमनेर. लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान, कन्यादान म्हटलं की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साई कमल फर्निचर. आपल्या बजेटमध्ये लग्नाचे पॅकेज उपलब्ध, तसंच कपाट, शोकेस, बेड, ड्रेसिंग, डायनिंग, टीपॉय, सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध. याचबरोबर टेबल, खुर्ची, आराम खुर्ची, वॉर्डरोब, डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज. अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेरमधील साई कमल फर्निचर. साई कमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल. आजच भेट द्या साई कमल फर्निचरला. प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते, वसंत लॉन्स समोर, संगमनेर. मोबाईल 98 814 73 753 आणि 98 902 61 272.